नमस्कार. आपल्या शरीराचा आधारस्तंभ असलेला लंबार स्पाइन म्हणजे कमरेचा भाग, या भागातील काही समस्या आजकाल खूपच सामान्य झालेल्या आहेत. म्हणजे आज आपण ह्याच्याविषयी जाणून घेणार आहे आणि ह्या समस्यांचा विचार करायची आता वेळ आलेली. जसं की मोबाईलच्या अतिवापरामुळं पोस्चरल प्रॉब्लेम्स जास्त झालेले आहेत. आता हा लंबार स्पाइनचे मुख्य आजार आणि त्याची लक्षणं काय आहेत? तर कमरेत सतत वेदना होणं, बसल्यानंतर किंवा चालताना कंबर दुखणं, त्याबरोबर कमरेच्या बरोबर पाय दुखणं म्हणजे रेडिएटिंग पेन ज्याला म्हणता तुम्ही. कंबर पण दुखते आणि पाय पण दुखतो. सो कमरेपासून निघणाऱ्या वेदना पायापर्यंत त्या जातात आणि ती कळ असते. स्पेशली मुंग्या पण येणं त्याच्यासोबत असतं. सुंद आणि बधीरपणाही जाणवू शकतो. पायामध्ये किंवा टाचेमध्ये मुंग्या येणं किंवा संवेदना कमी होणं अशा प्रकारची लक्षणं असतात. त्याचबरोबर अशक्तपणा, चालताना किंवा पाय ज्या वेळेला उचलता तुम्ही त्यावेळेला कमजोरी जाणवते, ही पण लक्षणं त्याच्यासोबत असू शकतं. हालचाल करण्यास त्रास होतो. शक्यतो करून कोणत्याही पद्धतीची हालचाल ज्याच्यामध्ये वाकणं असेल किंवा वाकून वस्तू उचलणं असेल तर प्रचंड वेदना होते ह्यावेळेला. सो लंबार स्पाइनच्या समस्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ह्या गोष्टी बऱ्या होऊ शकतात. वेळेवर व्यायाम करणं आणि पोस्चरल करेक्शन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बसण्याची जी पद्धत आहे, हे जर का आपण करेक्ट केलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर हे आजार नक्कीच नियंत्रणात राहू शकतात. स्पेशली आपण एका शब्दात म्हणायचं तर ते सायटिक जी नस आहे त्याची बऱ्यापैकी त्याची तक्रार ही आपण अशी म्हणू शकतो. सो एकाच बाजूला पण ते असू शकते किंवा दोन्ही बाजूला असू शकते. सो कमरेतून पायापर्यंत अशा ज्या वेदना येतात आणि वेदना सुरू वरती होतात आणि खालीपर्यंत त्या रेडिएट होतात. आणि सहसा वेदनांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती परत्वे असे वेगवेगळे बदल असतात. जसं की काही लोकांना विजा चमकल्यासारख्या वेदना होतात, काही लोकांना मुंगी चावल्यासारख्या किंवा सुया टोचल्यासारख्या. सो वेगळ्या पद्धतीच्या ज्या वेदना असतात त्याच्यानुसार होमिओपॅथीमध्ये तर स्पेशली कॅटेगरीनुसार वेगवेगळी औषधं उपलब्ध आहेत. सो पायामध्ये आणि पायांच्या टोकामध्ये सतत मुंग्या येणं, बधीरपणा जाणवणं आणि स्नायूची कमजोरी म्हणजे पाय उचलताना किंवा चालताना हे कठीण होऊन जातं. सो अशा लक्षणांसाठी होमिओपॅथीमध्ये आणि इतर शास्त्रामध्ये सुद्धा काहीशी औषधं आहेत, पण होमिओपॅथीमध्ये याच्यामध्ये बऱ्यापैकी डिफाईंड औषधं आहेत, वेगवेगळी औषधं आहेत. सो बराच वेळ उभं राहिल्यास किंवा उभे राहून काही लोकांना वेदना वाढते किंवा उठत असतानाची वेदना वाढते. सो ह्या सगळ्या गोष्टी विचार करून आपण औषध देऊ शकतो. तर ह्याची कारणं काय? सो हर्निएटेड डिस्क हा एक महत्त्वाचं कारण आहे, ज्यामध्ये मणक्यातल्या जी दोन मणक्यामधली जी गादी आहे ती सरकून नसेवर दबाव येतो आणि हे सर्वसामान्यपणे असणारे कारण आहे की ह्या लक्षण समूहामध्ये. दुसरं जे कारण आहे ते स्पायनल स्टिनोसिस ज्याला म्हणतो आपण, जसं की म्हणजे मणक्याचा जो कालवा आहे म्हणजे जे कॅनल आहे, त्या कॅनलमध्ये तो कॅनल अरुंद झाल्यामुळे नसेला जागा न मिळाल्यामुळे त्रास होतो. तिसरा जो महत्त्वाचं कारण आहे ते स्पॉन्डिलोल इस्थियासिस म्हणतात त्याला. म्हणजे एक मणका त्याच्या जागेवरून जागेवरून समोर सरकतो आणि त्याच्यामुळे समोर सरकल्यामुळं परत प्रेशर वाढतं. त्यानंतर चौथा पॉईंट आहे की जो स्नायूचे कडक होणे ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पायरिफॉर्मिस सिंड्रोम जो आहे, म्हणजे खुब्यावरती किंवा खुब्याच्या स्नायूंना घट्टपणा येतो आणि त्याच्यामुळे खालनं ज्या जाणाऱ्या नसा आहेत त्याच्यावरती दाब पडतो. तर होमिओपॅथीमध्ये सायटिका किंवा मणक्याच्या समस्यावर उपचार करताना केवळ वेदनांच्यावरती लक्ष दिलं जात नाही, तर रुग्णाची प्रकृती ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो हे विचारात घेतलं जातं. वेदनांचं स्वरूप लक्षात घेतलं. जसं मी मगाशी म्हणालो की वेगळ्या स्वरूपाच्या वेदना असतात, प्रकारच्या वेदना असतात. इतर शारीरिक आणि मानसिक लक्षणांचा विचार केला जातो आणि मग औषधाची निवड केली जाते. सो होमिओपॅथीचा दृष्टिकोन व्यक्तीनुसार वेगळा आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंटची फॅसिलिटी होमिओपॅथीमध्ये. तर नक्की त्याचा तुम्ही वापर करा, नक्की त्याच्यासाठी डॉक्टरांना भेटा आणि आजच उपचार सुरू करा. धन्यवाद.